नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI संबंधित एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे तर ते अप्लाय करून झालेले आहे आणि या ठिकाणी जी डेट आहे आपल्याला ॲप्लिकेशन करायची डेट जी आहे तर ती क्लोज झालेली आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते अजूनपर्यंत पेंडिंगमध्ये आहे। तर 10-15 दिवस झाले तर त्यांचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते अजूनपर्यंत अप्रूव्ह झालेले नाही। तर ते अप्रूव्ह कधी होणार आणि कसे आपल्याला त्या ठिकाणी माहिती होणार आहे, तर त्याची जी डिटेल आहे तर ती संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेली आहे TRTIच्या आणि या ठिकाणी जे कॅन्डिडेट लॉगिन आहे, तर जे कॅन्डिडेट लॉगिन आहे तर त्या ठिकाणी जो विंडो आहे तर तो आउट झालेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी जे लॉगिन करायचा ऑप्शन होता, तर जी डेट आहे तर ती क्लोज झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक मेसेज दिलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ॲप्लिकेशन करायची जी डेडलाईन आहे तर ती पास झालेली आहे। थँक यू फॉर युअर इंटरेस्ट। तर जे ॲप्लिकेशन आहे तर ते करण्याची जी डेट आहे तर ती संपल्यामुळे या ठिकाणी जो ऑप्शन आहे आपल्याला लॉगिन करायचा, लॉगिन करण्याचा जो ऑप्शन आहे तर तो त्या आपल्याला मिळणार नाही। तर आपला जो फॉर्म आहे तर तो अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला, तर ते आपण कशा पद्धतीने चेक करू शकणार आहे। तर मित्रांनो, आपला जो फॉर्म आहे तर तो अप्रूव्ह झाला किंवा रिजेक्ट झाला तर ते आपल्याला चेक करायचे असेल तर सिम्पली तुम्हाला आपला जो ईमेल बॉक्स असतो तर त्या ईमेल बॉक्सला आपण त्या ठिकाणी चेक करत राहायचं आहे। आपल्याला ईमेल त्या ठिकाणी रिसीव्ह होणार आहे, म्हणजेच आपला जो फॉर्म आहे तर तो फॉर्म अप्रूव्ह झाला किंवा रिजेक्ट झाला तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एक ईमेल येणार आणि त्या ईमेलमध्ये आपल्याला मेसेज दिसणार आहे की तुमचा फॉर्म जो आहे तर तो अप्रूव्ह झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे। आणि जर आपला फॉर्म जो आहे तर तो रिजेक्ट झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला रिझन दिलेले असणार, तर कशामुळे जो फॉर्म आहे तर तो रिजेक्ट झालेला आहे, तर त्यासाठी तुमचा जो फॉर्म आहे आपल्याला जी डेट आहे तर ती डेट एक्सपायर झाल्यानंतरसुद्धा जर आपला जो फॉर्म आहे तर तो पेंडिंगमध्ये असेल आणि त्यानंतर आपला फॉर्म रिजेक्ट होत असेल तर त्यासाठीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन येईल, म्हणजे ज्या रिझनसाठी आपला जो फॉर्म आहे तर तो रिजेक्ट झाला आहे, आपला जो फॉर्म आहे तर तो सबमिट करता येणार आहे करेक्शन करून। आणि बाकीच्या मुलांचे जे डॉक्युमेंट वगैरे आहे, डॉक्युमेंट अपलोड करताना त्या ठिकाणी मिस्टेकली जो डॉक्युमेंट आहे आपल्याला अपलोड करायचा तर त्याच्या जागेवरती दुसरा डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे, तर त्यांच्यासाठीसुद्धा त्या ठिकाणी जर फॉर्म रिजेक्ट झाला तर तो फॉर्म रिजेक्ट झाला तरी आपण त्या ठिकाणी जी संधी आहे आपल्याला तर ती एडिट करण्याची येणार आहे। आणि जी डेट संपलेली आहे आणि एडिटिंग विंडो येणार होता तर तोसुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही, तर त्याची पण लवकरच अपडेट येणार आहे। आणि अपडेट आली तर सर्वात पहिल्यांदा पण तुम्हाला जी अपडेट आहे तर ती त्या ठिकाणी देणार आहे। आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जे मेसेज होते की कमेंट होते आपल्याला की आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, तर त्याचा पण आपण सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर ज्यांना नोट्स वगैरे पाहिजे आहे तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल किंवा इंस्टाग्रामला आपण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला ज्या नोट्स आहे PSI STI आणि ASOसाठी किंवा पोलीस भरतीसाठी तर त्याच्या ज्या नोट्स आहे तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील।